हाय फ्रेंड्स, तर पहा तुमचा जो क्वेश्चन नंबर 24 आहे एक्सरसाइज 2.4 मधला तो आपण आज कंप्लीट करतोय. क्वेश्चन नंबर 24 असा आहे, प्रूव्ह दॅट y इज इक्वल टू 4 sin थीटा अपॉन 2 प्लस cos थीटा मायनस थीटा इज अन इन्क्रीजिंग फंक्शन ऑफ थीटा बिलोंग्स टू द 0 टू पाय बाय 2. म्हणजे 0 टू पाय बाय 2 ह्या व्हॅल्यू साठी थीटाच्या तुमचं जे दिलेलं फंक्शन आहे y इज इक्वल टू च्या फॉर्मॅट मध्ये ते इन्क्रीजिंग फंक्शन आहे हे आपल्याला काय करायचंय शो दॅट करायचं. ओके, तर पहा कशा पद्धतीने आपण शो दॅट करायचं. सो दॅट वी हॅव टू टेक द गिवन फंक्शन y इज इक्वल टू 4 sin थीटा अपॉन 2 प्लस cos थीटा मायनस ऑफ थीटा. ठीक आहे, तर त्या फंक्शनला आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू थीटा. देन वी गेट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. काय मिळते पहा बरं, dy अपॉन d थीटा इज इक्वल टू हे पहा 4 sin थीटा अपॉन 2 प्लस cos थीटा हा u अपॉन v च्या फॉर्मॅट मध्ये आहे. त्याचा रूल आपण यूज करतोय. तो रूल काय सांगतो आपल्याला, सेकंड इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट minus first into derivative of the second upon second square. So first of all we have to take the second function. Second function is the 2 plus cos theta into derivative of the first function. या 4 चा डेरिव्हेटिव्ह 4 कॉन्स्टंट असल्यामुळे कॉमन घेतला, sin चा डेरिव्हेटिव्ह असतो cos theta मायनस ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन आहे 4 sin theta multiplied by derivative of the second function. Second is the 2 plus cos theta. 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस cos चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस sin. सो याला प्लस मायनस मायनस करूया डायरेक्ट. प्लस मायनस मायनस cos थीटा चा डेरिव्हेटिव्ह आलं sin थीटा. ठीक आहे, एंड इट्स डिवाइडेड बाय सेकंड स्क्वेअर. सेकंड फंक्शन कुठला आहे, 2 प्लस cos थीटा इट्स ब्रॅकेट स्क्वेअर एंड मायनस ऑफ हा झाला u अपॉन v पहिल्यासाठी. त्यानंतर थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा घ्यायचंय. देन यू नो दॅट द डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा इज ऑलवेज 1. त्यानंतर मग नेक्स्ट स्टेपला dy अपॉन d थीटा इज इक्वल टू काय, dy अपॉन d थीटा इज इक्वल टू काय मिळते, हा जो 4 cos थीटा आहे मित्रांनो याला आतमध्ये मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होईल पहा बरं, दोघांना मल्टिप्लाय केल्यानंतर 2 4 जा 8 मल्टिप्लाइड बाय cos थीटा प्लस cos थीटा into 4 cos थीटा 4 cos स्क्वेअर थीटा. 4 cos थीटा ने cos थीटाला मल्टिप्लाय केलं. त्यानंतर या ठिकाणी 0 मायनस sin थीटा म्हणजे मायनस sin थीटा मायनस मायनस प्लस 4 sin into sin, that is the 4 into sin square theta is divided by 2 plus cos theta bracket square minus of 1. पुढे किती आहे, मायनस 1 शिल्लक आहे. त्यानंतर dy upon d theta is equal to, आता काय करायचे पहा, आपण काय केलं, सुरुवातीला मल्टिप्लिकेशन केलं. 4 मल्टिप्लाय बाय 2 8 cos थीटा, त्यानंतर 4 cos थीटा आणि मल्टिप्लाय बाय परत cos थीटा त्याला स्क्वेअर झाला आणि मायनस मायनस प्लस झालं 4 into sin sin स्क्वेअर थीटा. मग आता काय करायचे पहा, 8 मल्टिप्लाइड बाय cos थीटा प्लस या ठिकाणी दोघांमध्ये पण किती दिसतोय मित्रांनो, 4 4 कॉमन आहे, त्याला कॉमन घ्या. आतमध्ये काय शिल्लक राहील ब्रॅकेट मध्ये, cos स्क्वेअर थीटा प्लस sin square theta. Okay, it's divided by 2 plus cos theta bracket square minus of 1. मग आता काय करावं लागेल आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी करावं लागेल. त्यासाठी देयर इज ऑलवेज 1 ॲट द डिनॉमिनेटर ऑफ एनी नंबर. कुठल्याही नंबरच्या डिनॉमिनेटरला नेहमी किती असतो, 1 असतो. त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन वापरता काय मिळेल, dy upon d theta is equal to 1 multiplied by this total number. हाच नंबर शिल्लक आहे 8 multiplied by cos theta plus 4 multiplied by cos square plus sin square. दिस इज अन आयडेंटिटी. ती आयडेंटिटी आहे, त्याची व्हॅल्यू किती झाली 1. त्यानंतर मायनस ऑफ या 1 न याला मल्टिप्लाय करा, काय मिळेल 2 plus cos theta bracket square into 1, that is the 2 plus cos theta bracket square as it is and upon product of the denominator. डिनॉमिनेटरचा प्रोडक्ट होईल, काय आहे 2 plus cos theta bracket square into 1 2 plus cos theta bracket square. ठीक आहे, त्यानंतर मग काय झालं, dy upon d theta is equal to 8 into cos theta plus 4 1 4 minus. आता याचं एक्सपेन्शन करूया बाय युजिंग द फॉर्म्युला a plus b bracket square. काय सांगतो फॉर्म्युला, a square plus 2ab plus b square. सो we get पहिला ब्रॅकेट मध्ये a चा स्क्वेअर मध्ये 2 चा स्क्वेअर 4 plus 2 multiplied by a into b, 2 into 2, there is the 4 into cos theta, that is the 4 cos theta. After that plus second term square, second is the cos and its square, that is the cos square theta. It's divided by 2 plus
cos theta ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता काय करूया, ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया आपण त्याचा. आपल्याला असं मिळेल dy upon d theta is equal to 8 multiplied by cos theta plus 4 minus of 4 plus minus minus 4 cos theta and plus minus again minus, and it is the cos square theta is totally divided by 2 plus cos theta bracket square. ठीक आहे, आलं लक्षात इथपर्यंत. त्यानंतर पाहता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल. dy upon d theta is equal to, आता काय दिसेल आपल्याला पहा बरं, प्लस 4 आणि मायनस 4 काय झाला, कॅन्सल झाला. त्यानंतर 8 cos theta minus 4 cos theta याची सबट्रॅक्शन होईल. 8 minus 4 is equal to 4 cos theta sign of the biggest number and minus of there is a cos square theta at the denominator same number, that is the 2 plus cos theta bracket square. Hence dy upon d theta is equal to, याच्यामध्ये cos theta हा कॉमन दिसतोय, त्याला आपण कॉमन घेऊया. cos theta get common, remains only 4 minus cos theta upon what 2 plus cos theta bracket square. आपल्याला काय शोधायचं करायचं मित्रांनो, की थीटा जे फंक्शन y is equal to दिला इज अन इन्क्रीजिंग फंक्शन ऑफ थीटा इन्क्लुडिंग 0 and pi by 2. म्हणजे 0 and pi by 2 चे जे व्हॅल्यूज आहेत त्याच्या मिडलच्या व्हॅल्यू असतील, त्याच्यासाठी ते इन्क्रीजिंग फंक्शन दाखवायचे. मग त्यासाठी काय करावं लागेल, dy by d थीटा ची व्हॅल्यू तुम्हाला ग्रेटर दॅन 0 आली पाहिजे, तेव्हा ते इन्क्रीजिंग फंक्शन असेल. मग पहा मित्रांनो, पण थीटा जो सांगितलाय तुम्हाला, पण थीटा लाइज इन, मला सांगा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे तो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय होतो. 0 and pi by 2 चे व्हॅल्यूज आहेत ना, 0 पासून pi by 2 पर्यंत म्हणजे लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय होतोय. आणि जर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय होत असेल तर कॉसच्या व्हॅल्यू काय असतात फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सांगा बरं. cos थीटा म्हणजे cos थीटाचं जे फंक्शन आहे त्याच्या ज्या व्हॅल्यूज असतात लाइज बिटवीन 0 and 1 means greater than 0 and less than 1. ओके, greater than 0 and less than 1 त्याच्या व्हॅल्यूज लाय होतात. म्हणजे याचा अर्थ असा झाला की cos थीटा जो तुमचा आहे तो काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0 असणार आहे, बिकॉज cos थीटा इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 1. सो cos थीटा ग्रेटर दॅन 0 आला. त्याच्यानंतर मला सांगा cos थीटा जर ग्रेटर दॅन 0 येत असेल तर त्याची टोटल व्हॅल्यू सुद्धा 1 टाका. तर 4 - 1 काय झालं, 4 - 1 3 झालं, म्हणजे ग्रेटर दॅन 0. 2 टाका. आता 2 तर व्हॅल्यू बसणारच नाही, कारण ग्रेटर दॅन 0 घ्यायची फक्त, समथिंग पॉइंट समथिंग. ओके, सो 4 - cos थीटा हा देखील ग्रेटर दॅन 0 येणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर 2 plus cos थीटा, cos ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी पॉइंट मध्ये किती टाका, त्याच्यामध्ये 2 ऍड केला तर तो पॉझिटिव्ह असेल, आणि पॉझिटिव्हचा स्क्वेअर हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. सो 2 plus cos थीटा bracket square is also greater than 0, means the total value of right hand side is greater than 0. So left hand side is always 0. dy upon d theta is greater than 0. So given function is an increasing function of theta belongs to 0 and pi by 2. Okay, hence given function is increasing function of theta belongs to 0 to pi by 2. आलं लक्षामध्ये. या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, हा क्वेश्चन शोधायचा करायचा. समजलं सर्वांना.